नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तर मित्रांनो, लाडकी बहीण या योजनेमधून आणखी 4 लाख महिलांना अपात्र करण्यात आलेलं आहे आणि आता अपात्र झालेल्या एकूण महिलांची संख्या 9 लाखापर्यंत पोहोचलेली आहे। तर मित्रांनो, आता येणाऱ्या काळात जी पडताळणी सुरू आहे त्या पडताळणीमधून आणखी काही लाख महिला या योजनेमधून अपात्र होणार आहेत। तर आता ज्या 4 लाख महिला या योजनेमधून अपात्र झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर कोणते नवीन निकष यामध्ये अजून सरकारने लावलेले आहेत आणि त्याचबरोबर फेब्रुवारी महिन्याचा जो 8वा हप्ता आहे तो 8वा हप्ता कधीपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, मागील महिन्यात ज्या बहिणींच्या घरी 4 चाकी वाहन आहे अशा बहिणींना या योजनेमधून अपात्र करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर 5 लाख ज्या महिला आहेत त्या महिला या योजनेमधून अपात्र झालेल्या होत्या। तर आता सरकारने नवीन कोणते निकष लागलेले आहेत आणि त्यामुळे 4 लाख महिला अपात्र कशामुळे झालेल्या आहेत, तर सर्वात पहिल्यांदा आहे ई-KYC करून घेणे। तर मित्रांनो, लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई-KYC करून घेणे आणि त्याचबरोबर हयातीचा असलेला दाखला जोडावा लागणार आहे। तर दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान ई-KYC करणे अनिवार्य असणार आहे। तर मित्रांनो, ज्या महिला या योजनेमध्ये पात्र आहेत अशा महिलांना दरवर्षी 1 जून ते 1 जुलै या दरम्यान बँकेमध्ये आपली ई-KYC करून घ्यायची आहे आणि त्या ई-KYC बरोबरच तुमचा जो हयातीचा दाखला आहे तो दाखला देखील तुम्हाला जोडायचा आहे। तर त्यानंतर पुढे आहे 2.5 लाखाहून अधिक उत्पन्न असल्यास महिलांना अपात्र घोषित केले जाईल। तर आता ज्या महिलांचे उत्पन्न 2.5 लाख किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्या महिलांना या योजनेमधून आता अपात्र करण्यात येणार आहे। लाभार्थी महिलांचे उत्पन्न तपासण्यासाठी प्राप्तिकार विभागाची मदत घेण्यात येणार आहे। तर नव्याने पात्र लाभार्थी महिलांना जुलैपासून लाभ मिळणार नाही। तर आता यामध्ये ज्या कोणी महिला नव्याने अर्ज करणार आहेत त्या महिलांना जुलैपासून लाभ मिळणार नाही, तर अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून लाभ मिळणार आहे। तर जुलै महिन्याच्या आत ज्या कोणी महिला या योजनेमध्ये नव्याने अर्ज करणार आहेत अशा महिलांना अर्ज केल्याच्या पुढील महिन्यापासून जे हप्ते आहेत ते हप्ते मिळणार आहेत। तर याआधी अर्ज केल्यानंतर जे मागील हप्ते आहे ते मिळत होते, पण आता इथून पुढे अर्ज केल्याच्या पुढील महिन्यापासून जे हप्ते आहेत ते महिलांना मिळणार आहेत। तर पुढचा निकष आहे अर्जातील नावे आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावे यामध्ये तफावत आढळल्यास महिलांना अपात्र करण्यात येणार आहे। तर तुम्ही ज्या नावाने अर्ज केलेला आहे आणि तुमच्या ज्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत या नावामध्ये जर तफावत आढळली, म्हणजेच दोन्ही नावे जरी वेगवेगळी असली तर अशा महिलांना यामधून अपात्र करण्यात येणार आहे। तर पुढे आहे ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल त्यांना देखील या योजनेमधून बाद केलं जाणार आहे। आणि शेवटी आहे नमो शेतकरी योजना किंवा दिव्यांग विभागातील योजनेचा लाभ घेतला असलेल्या महिलांना 1,500 रुपये दिले जातात। म्हणजेच ज्या महिला नमो शेतकरी सन्मान निधी योजना आणि दिव्यांग विभागातील म्हणजेच संजय गांधी निराधार योजना किंवा इंदिरा गांधी योजना या दोन योजनेपैकी कोणत्याही योजनांचा लाभ घेत असेल तर अशा महिलांना या योजनेमधून अपात्र करण्यात येणार आहे आणि त्यांना केवळ एकाच योजनेचा लाभ दिला जाणार आहे। तर असे जे काही निकष आहेत ते सर्व निकषांनुसार आतापर्यंत 9 लाख महिलांना या योजनेमधून अपात्र करण्यात आलेला आहे आणि हा आकडा पुढे वाढण्याची शक्यता देखील आहे। तर आता राहिला विषय 8व्या हप्त्याचा। तर फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता हा सध्या लाडकी बहीण योजनेची जी पडताळणी सुरू आहे ती पडताळणी झाल्यानंतर महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर येत्या 27 ते 28 तारखेपासून या योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, जे नवीन निकष होते ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत। तर तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।